नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ जरा स्पेशल आहे कारण आपण गजानन महाराजच्या दर्शनाला चाललोय. आणि तुम्ही बघू शकता, व्ह्यू बघू शकता. हे बघा, ड्राईव्ह करतोय, न्यू ड्रायव्हर झालाय तर तो आता ड्राईव्ह करतोय. गाडी बघू शकता तुम्ही, 80 स्पीड आहे. आणि हा जर आज मुंबईसाठी रवाना होता याच्या जॉब करिता, म्हणून हा आज गजानन महाराजचं दर्शन घेऊन. आणि यांना तर तुम्ही ओळखताच, हे आपले सेंट्रल बँकचे मॅनेजर आणि महाराज. ओम शांतीजी. ओम शांती. ओम शांती. चला, आम्ही पुढचं तुम्हाला तिथं पोहोचल्यावर मी तुम्हाला दर्शन करतो. जय गजानन. गजानन महाराज शेगाव प्रवेश केला आहे. गजानन महाराजच्या जन्मस्थानी शेगाव शब्द. जय गजानन. जय गजानन माऊली. हे जे पूर्ण हे जे अपार्टमेंट बांधलेले आहेत, हे जे रो हाऊस आहेत, हे आपल्या मंदिराच्या बाजूने जे आदिवासी लोक राहत होते, त्यांना धरण होते, त्याचे पाल मांडून राहत होते. त्यांना राहण्यासाठी हे घराची व्यवस्था केली आणि त्यांच्या जागा संस्थांना आपल्या ताब्यात करून घेतलेल्या आहेत. आणि यांना प्रत्येकाला 10-10 लाख रुपये आणि प्लस प्रत्येकाला स्वतः घरं बांधून दिलेले आहे. हे हा पूर्ण फ्रंट गजानन महाराजच्या. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी विदर्भातली जर तुम्हाला अशीच नवीन नवीन ऐतिहासिक माहिती पाहिजे तर माझ्या चॅनलला फॉलो करा लवकरात. धन्यवाद. पुढचं दाखवतो का खूप फ्लायओव्हरच वाटणार आहे. मध्ये जे हा जो रोड होता, खाली इथून ट्रेन जात होत्या. अच्छा. मध्य रेल्वेचं रेल्वे रोड आहे. अच्छा. आणि जाणारा येणारा आणि आपल्या गाडी चालवण्याचं गाड्याचं म्हणणं काय आहे? पूल बांधलेला आहे. म्हणणं काय आहे? माझं म्हणणं आहे की फ्लायओव्हरवरून डायरेक्ट गाडी उडवू आपण आणि मंदिरात. अच्छा, ओके. तरी बघू आता आपण काय कोणत्या स्थितीत मंदिरात पोहोचतो. व्यवस्थित पोहोचलो तर हे बघा बघा उडवायची परिस्थिती चालू झाली. स्पीड बघा, स्पीड बघा, आवाज बघा, फील करा तुम्ही. बघा बघा, फक्त ट्रकवाले ट्रकवाले मॅट असतात. हे ट्रकवाले मॅट असतात. बघा, हा छत्रपती शिवाजी महाराजचा जो स्मारक आहे हे बघा, दर्शन करा. आणि आता आपण आपल्या शेगाव नगरीमध्ये पोहोचलो आहे. गाडी चालू केली आहे अजून. आता AC चालू आहे गाडीचा. सर्दी आहे. आता आम्ही बस दर्शनाला आपल्या पार्किंगमध्ये जाणार आहे. मित्रांनो, हे आहे आपले संस्थांची पार्किंग, श्रींची पार्किंग आहे. पार्किंग मध्ये बघा कॅपॅसिटी दिसते फुल. आता यामध्ये 5 जागा रिकाम्या म्हणून इथं आहे 5 अवेलेबल. बघू शकता. आता जागा नाही. सॉरी थोडस ग्लिच आल्यामुळे थोडस ग्लिच आल्यामुळे आपण समोर लावतोय. आणि ग्लिच आल्यामुळे जास्तच ग्लिच आल्यामुळे थोडस पुढे जायचं ठरलं. बा कौन रे, लावून द्यायची होती ना आपल्या संस्थांचा आहे ना. आता आपला तीव्र सनक याच्या डोक्यात गेली आहे. तीव्र सनक आपण शकतो. त्याच्यामध्ये मी बीप टाकू शकतो, मला एडिटिंग जमत नाही. तीव्र सनक गेली याच्या खोपडीमध्ये. आता हा चाललोय. आता बघू शकता. आता परत आम्ही रिव्ह्यू टाकताना बघूया कुठे. आता चाललो आहे दर्शनाला. कुठं चाललो शुभमदा आपण? आता कुठं चाललो? गजानन महाराजच्या मंदिरात दर्शनाला जातो. गाडी लावली आहे आपण बाहेर. मागं आपली गाडी लावली आहे बॅक साईडला. चला, तो 2 शब्द तुमचे काय व्यक्त करायचे तुम्हाला? गजानन महाराज. नाही, हे ऐकू नका. हे ग्लिच आहे याचं. हे ऐकू नका. रुपये आणला नाही आहे. असं काहीच नाही आहे. असं काहीच नाही आहे. तुम्ही मला माहित आहे सर्व. असं काहीच नाही आहे. असं काहीच नाही आहे. आता याला आहे 85,000 रुपये महिना. तर आम्ही काय करायचं तुम्ही? आम्ही आपले गरीब ब्लॉगर. पण श्रींच्या दर्शनासाठी लागलो आहे. घुसलो आहे आतमध्ये श्रीमुख दर्शनासाठी. श्रींच्या परिसरात प्रवेश केला आपण. बघू शकता. आता मी चप्पल काढणार आहे. माऊलीच्या दर्शनाला पोहोचलो आहे. माऊलीचा परिसर बघू शकतो.
एसएनटीच्या प्लॉटवर एखाद एकर वावर तिथेही आपण आता मित्रांनो आता शिवारात शिरणार आहे दर्शनासाठी. 2 शब्द बोलू शकता का? जय गजानन. जय गजानन. आपण आता पोचलो आहे, आतमध्ये जातो परिसर बाहेर दिसणार आहे. आपण आता पुढचं तुम्हाला नंतर दाखवू. हे बघा आता मी काही शूट नाही करू शकत. आपण आता दर्शन घेऊन श्रींचं दर्शन घेऊन निघालो आहे समाधी दर्शनासाठी. समाधी दर्शनासाठी निघालो आहे परिसर, श्रींचा परिसर. आपण आता निघालो आहे श्रींच्या दर्शनासाठी जात आहे, गादीच्या दर्शन समाधी दर्शनासाठी. समाधी दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि मंदिराचं दर्शन घेत आहे. हनुमान दर्शन घेऊन काय महाप्रसाद आलाय. इकडे बघूया हा प्रणव काय म्हणतो, जायचं नाही जायचं. त्याला घरी जायचं आहे, लेट होत आहे. माझी फ्लाईट आहे ना संध्याकाळी. तू इथं थांब. तर मित्रांनो आपला दर्शन झालं आहे, खूप छान दर्शन झालं आहे. आता आपण आता पाणी पण खूप झालं आहे, चालू झालं आहे, पाऊस खूप चालू झाला आहे. आता आपण आपल्या चप्पल स्टँडकडे जात आहे. चप्पल स्टँडकडून आपल्याला अर्जंट निघायचं आहे घरी जायसाठी. आपण परत चप्पल स्टँडकडे आलो आहे, आपल्याला अर्जंट घरी जायचं आहे. आता आम्ही आता आमची कार घ्यायला चाललो आहे. कसा आहे, खूप पाऊस लागला इथं जोरात. शुभमदा दौड के चलो बरं. मित्रांनो आता आपली खटी आली आहे गाडीमध्ये, कारण की आपल्या मित्राला जायचं लवकरात लवकर. कुठं चालला शुभमदा तो? मुंबईला. तर आता हे कचोरी जे आहे, आम्हाला जो नाश्ता करायचा ते कचोरी इथं पार्सल आणली आम्ही. गाडी पण कचोरी खाणार आहे गाडीमध्ये. काय रे चव घेऊन पहा बरं कशी लागते, कशी क्रंची आहे का एकदम. आता मी खाऊन दाखवतो तुम्हाला मित्रांनो. जे मसाला आहे, जे ग्रेव्ही आहे, हे कुठून भरलेली आहे यामध्ये. खूप क्रंची आहे. चालू आहे मागं पण खाणं. तो शुभमदा चिप्सचं पाकिट आणायला गेलाय. 1950 पासून हे कचोरीची ब्रांच आहे शेगावमध्ये. तुम्ही आले तर नक्की व्हिजिट करा.